प्रयागराजमध्ये आखाड्याच्या गावांमध्ये मी आहे आणि सध्या मी उदासीन आखाड्यामध्ये आहे आणि उदासीन आखाड्यामध्ये हे सगळे महाराष्ट्रातून आलेले त्यांचे संत महंत किंवा त्यांचे भक्त जे आहे ते भाविक आहे इथे आलेले आहेत, इथे सेवा देत आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपण कुठून आलात? आम्ही देऊळगाव जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहोत. आम्ही कुंभमेळ्यासाठी आलेलो आहोत. दर 12 वर्षाला कुंभमेळा इथं राहतो, त्या हिशोबाने आम्ही येतो. तुम्ही कुठल्या मठाशी संबंधित आहात आणि कुठल्या आखाड्याशी संबंधित आहात? आम्ही उदासीन बडा आखाडा याच्या संबंधित आहोत आणि आम्ही देऊळगावच्या मठाचे, देऊळगावच्या जिल्हा बुलढाणा. आपण कुठून आलात? मी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो. आणि कुठल्या मठाशी संबंधित आहे आणि महाकुंभमध्ये किती दिवस राहणार आहात? मी महाकुंभामध्ये जवळपास 12 ते 13 दिवस राहणार आहे आणि मी उदासीन मठ अंधारी येथून संबंधित असून श्री उदासीन पंचायती बडा आखाड्याशी संबंधित आहे. तुम्हाला इथं कशी व्यवस्था केली आहे तुमच्या सगळ्यांची थांबण्याची वगैरे? भरपूर छान व्यवस्था आहे. सर्वांना टेंट मिळालेले आहेत. उत्तम अशी व्यवस्था झाली आहे. जेवण वगैरे. आणि तुम्ही जे आहे ते कुठून आले तुम्ही? मी अंधारीहून आलेलो आहे, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. बाबाजी सोबत आलेलो आहे. किती आलेले आहात? हो. तुम्ही लोक काय करणार आहात इथे महाकुंभमध्ये? आम्ही सेवक म्हणून आलेलो आहोत. आम्ही सेवा स्नान कुंभमेळ्याचे शाही स्नान करण्यासाठी आलेलो आहेत. 13 आणि 14चं शाही स्नान करणार आहेत. परत मग नंतर आम्ही काशी अयोध्या वरून जाणार आमच्या गावी. सेवा कशी करता तुम्ही? संत महंतांची सेवा करता का? सेवा हा त्यांची संत सेवा करतोय आम्ही. म्हणजे काही साफसफाई वगैरे, काही पण प्रसाद वाटालय, भोजनालय वगैरे मध्ये हेल्प करतोय. सगळी त्यांची सेवा करतोय. आणि आता आज जर बघितलं तर ते पूजा सुरू आहे, ध्वजारोहणाची पूजा सुरू आहे. यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही सेवा करणार आहात सगळ्यांची? जे ज्या गोष्टी त्यांना लागतात, जसं काही ज्यांना ते खाय प्यायचं जे असतात, जसं वाढणं वगैरे, त्या गोष्टीत आम्ही सेवा देतो. किंवा काही अडचण आल्यास साफसफाई काही करायची राहिली, टेंटमध्ये काही पोहोचवायचं राहिलं, त्या गोष्टी आम्ही त्या सेवा करत असतात. हा जो आखाडा आहे, या आखाडा उदासीन आखाडा, निर्वाण आखाड्यामध्ये साधारणतः भारतभर कशा पद्धतीने विखुरलेला आहे आणि आखाडा कशा पद्धतीनं धर्माचं काम करतो? हा आखाडा जवळपास गेल्या 700 ते 800 वर्षापासून सनातन धर्मासाठी काम करतो. मुख्यतः भारतामध्ये पंजाब प्रांतामध्ये आखाड्याचा जास्त विस्तार झालेला आहे. कारण की आखाड्याचे आचार्य श्री चंद्रदेवजी महाराज हे श्री गुरु नानक देवजी यांचे सुपुत्र असल्यामुळे आखाड्याचा पंजाब प्रांतामध्ये जास्त विस्तार झालेला आहे व तसेच संपूर्ण भारतभर आखाड्याचे विविध संत महंत या ठिकाणी कार्य करत असतात. साधारणतः किती संत महंत संबंधित आहे? साधारणतः हजारोंच्या संख्येने संत महंत आखाड्याशी संबंधित आहेत. कारण की आखाडा संपूर्ण भारतभर विस्तार झालेला असल्यामुळे संख्या सांगता येणार नाही, परंतु हजारोंच्या संख्येमध्ये संत महंत आखाड्याशी संबंधित आहेत. महाकुंभमध्ये साधारणतः 3 शाही स्थान आहे आणि 3 सर्वसामान्यांचं स्थान आहे. शाही स्थानाला किती लोक उपस्थित राहतील वाटतं तुम्हाला? शाही स्नानाला म्हणजे आता जे 14 तारखेचं स्नान आहे, याला कमीत कमी 2 कोटी लोक उपलब्ध राहणार आहेत. आणि जे नंतर 29 तारखेचं आहे मौनी अमावस्याचा, त्याला कमीत कमी 5 कोटी राहणार आहे उपलब्ध. सगळ्यात जास्त 5 याला मौनी अमावस्या राहतात का? हा पण असतो, संक्रांतीचा पण असतो आणि मौनी अमावस्याचा पण असतो. आणि एक महाशिवरात्रीचा असतो 3रा स्नान. 14ला एक स्नान आहे, 29ला एक आहे आणि 3 तारखेला एक आहे. हे सर्व महाराष्ट्रातून आलेले म्हणता येईल या आखाड्याच्या संबंधित असलेले त्यांचे भाविक आहेत. वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले जे आखाड्यातले प्रतिनिधी आहेत किंवा भाविक आहेत, संत आहेत, त्या सगळ्यांना इथे एकवटलेलं आहे. आणि हे सगळे प्रयागराजमध्ये ज्या पद्धतीनं सनातनी धर्माचं काम करतात असा त्यांचा दावा आहे. प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत न्यूज 18 लोकमत.